नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील मौजे गोपाळखडी इथं राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकऱ्यांसाठी जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढावा या उद्देशानं राबवण्यात आलेल्या या उपक्रमात स्थानिक शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग दिसून आला। या कार्यक्रमात शेतकऱ्यांना नैसर्गिक निविष्ठांचा वापर, बाह्य खरेदीवरील खर्च टाळणं, जमिनींचं आरोग्य टिकवणं आणि पशुधन संगोपनातून शेण व गोमूत्राचा शेतीसाठी वापर या महत्वाच्या बाबींबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। या योजनेअंतर्गत ग्रामस्तरावर 50 हेक्टर क्षेत्रावर प्रति शेतकरी 1 एकर याप्रमाणे 125 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली। शेतकरी ते शेतकरी विस्तार धोरणाचा अवलंब करून या पद्धतीचं प्रसारण गावोगावी पोहोचवण्यावर भर देण्यात येतो। कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना बीजामृत, जीवामृत, अग्निअस्त्र, ब्रह्मास्त्र, बटर मिल्क, बहुपीक पद्धती, मृदा नमुना तपासणी आणि बायो युनिट रिसोर्स सेंटर उभारणी यासारख्या नैसर्गिक शेती संबंधित संकल्पनांचं प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आलं। यासोबतच गटक्षमता बांधणीसाठी सांघिक खेळांचं आयोजन करून शेतकऱ्यांमध्ये एकात्मता आणि सामूहिक कामाची प्रेरणा देण्यात आली। विषमुक्त अन्नधान्याची वाढती ग्राहक मागणी लक्षात घेता नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्याचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं। या कार्यक्रमाचं आयोजन उपकृषी अधिकारी बोरसे आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। कार्यक्रमासाठी काशीनाथ गायकवाड, कृषी सखी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। किती आहे? 5 किलो बरोबर। हे काय घेतलं? उचला एक जणांनी हे काय आहे? वडाच्या डाकांची माती। यात काय घेतलं? किती घेतला? 2 किलो। बेसन पीठ किती घेतलं? 1 किलो बेसन पीठ। कोणची डाळना पीठ बरं का? पाणी किती घ्यायचं आपल्याला? 100 लिटर। जीवामृत करताना 100 लिटर जास्त घेऊ शकता, मग तुम्हाला प्रमाण वाढावं लागेल। आपलं प्रमाण आहे बरोबर आहे। आता आपण काय बनवतोय सगळे? जीवामृत। किती दिवसात तयार होते? 7 ते 10 दिवसामध्ये। आपण 15 दिवसात जास्त पण ते लवकर वापरायचं, त्याला जास्त येईल काळ आपण ठेवू शकत नाही। आता प्रत्येकाने जो टाकल त्याने जोरात ओरडायचं, सांगायचं मी काय टाकतोय। चल 1 नंबर काय आहे? शेण। शेण किती आहे? 5 किलो टाक माहिती। दुसरं कोण आहे? वडाखालची माती 5 किलो टाका। घेऊन घे तुम्ही म्हणजे वडाखालची कावर घेतली? तिथे काय भूत बसतं का? तसं नाही, वडाच्या झाडाकडे आपण वर्षा बघा तेव्हा झाड तसंच राहतं, त्याच्यामध्ये जास्त प्रकार बॅक्टेरिया राहतात। नाही 5 नाही 2। आता काय घेतलं? बेसन किती आहे? 2 किलो टाक मग। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी देवेंद्र ढुमसे, अभोना।